नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कौटिल्य IAS अकॅडमीमध्ये आपलं स्वागत आहे। मी राकेश घुगे। आज मी तुमच्यासाठी एक नवीन टॉपिक घेऊन आलो आहे। सर इथे नवीन टॉपिक तर दिसत नाही, इथे फक्त व्हाईट बॅकग्राऊंड दिसतंय, तुम्ही असं म्हणाल। मित्रांनो, प्रत्येक महाराष्ट्राच्या मुलाला ज्यामध्ये कन्फ्युजन होतं, मग तो मुलगा UPSC करत असो, कंबाईन करत असो किंवा राज्यसेवा करत असो किंवा कोणतीही सरळ सेवा करत असो, त्या मुलांना कन्फ्युजन होतं असा टॉपिक आज आपण बघणार आहोत। प्रत्येकाने माझ्याकडे लक्ष द्यायचं आहे, प्रॉपर लक्ष ठेवायचं आहे। समजलं नाही तर मला SMS करा, कॉल करा आणि विचारा, सर हा टॉपिक आम्हाला परत समजावून सांगा। पहिल्यांदा माझ्याकडे डिटेलमध्ये लक्ष ठेवा, नंतर परत जे समजलेलं नाही ते मागे जाऊन बघा, आणि नाही इतकंही झालं तरी कॉल करा। चला आता आपण सुरुवात करू। इथे बघा, सर टॉपिकचं नाव काय बघा। टॉपिक आता आपण उत्तरायण म्हणजे काय, उत्तरायण कशा पद्धतीने होतं, उत्तरायण, दक्षिणायन बघा, दक्षिणायन, ते झाल्यानंतर वसंत संपात, वसंत संपात, शरद संपात, शरद संपात, नंतर उन्हाळा आयन दिन, उन्हाळा, आता इतकं लिहित बसत नाही मी, उन्हाळा आयन दिन, हिवाळा आयन दिन। आपण हे सर्वचे सर्व टॉपिक आता बघणार आहोत। आता माझ्याकडे लक्ष द्यायचं आहे। आता इथे बघा, ही आपली पृथ्वी आहे। सर दिसली का पृथ्वी, दिसली पृथ्वी, ही आपली पृथ्वी आहे। तुम्हाला माहिती आहे पृथ्वीच्या मध्यातून बरोबर काय गेलेलं आहे, विषुववृत्त गेलेलं आहे। विषुववृत्त किती अंशाहून गेलेलं आहे, 0 अंशाहून विषुववृत्त गेलेलं आहे। ठीक आहे, या ठिकाणी आपलं अक्षरवृत्त कधी बघितलं तर 23.5 अंशावर कोणतं वृत्त आहे, कर्कवृत्त 23.5 अंशावर आहे। कर्कवृत्त वरती 23.5 अंशावर मी तुम्हाला सांगितलं होतं, ज्या मुलांचं लक्षात बसत नाही त्यांना काय सांगितलं होतं, कर्कवृत्त आणि मकरवृत्त लक्षात ठेवताना वरती काका राहता असं लक्षात ठेवायचं, खालती मामा राहता असं लक्षात ठेवायचं। काही मुलांनी माझं पहिलं लेक्चर बघितलं असेल तर, आणि मध्यभागी विश्वास राहतो असं सांगितलं होतं। नंतर खालती 23.5 अंशावर कुठलं वृत्त आहे, मकर वृत्त आहे, मकर वृत्त। बघा आता पहिल्यांदा मी महिने कशा पद्धतीने लिहितो ते लक्षात ठेवा। आता महिने मांडताना इथे लक्षात ठेवा, इथे मार्च लिहितो, लिहू का इथे मार्च, बघा इथे मार्च लिहितो, मार्च महिना आपण लिहू। मार्च झाल्यानंतर आता एक एक बघू, महिने जाताना इथे बघायचं आहे, एप्रिल मे जून कुठे लिहिला, वर लिहिला जून, बघा जून लिहिला। परत जुलै ऑगस्ट, इथे काय लिहिला, सप्टेंबर लिहिला आपण, सप्टेंबर, जुलै ऑगस्ट सप्टेंबर। परत ऑक्टोबर, नोव्हेंबर आणि खालती काय लिहिला, डिसेंबर, डिसेंबर। आता एक एक महिना मोजू। इथे बघा, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च आले का इथपर्यंत, एप्रिल मे जून, जून वर ते आले का, आले। जुलै ऑगस्ट सप्टेंबर इथपर्यंत लक्षात येतंय का, आलं असेल। ऑक्टोबर, नोव्हेंबर आणि डिसेंबर अशा पद्धतीने महिने मांडून घ्यायचे। आता महिने मांडल्यानंतर आता तुम्हाला माहिती आहे, तुम्हाला परिभ्रमण आणि परिवलन म्हणजे काय हे माहिती का। परिभ्रमण म्हणजे काय की पृथ्वी स्वतःभोवती फिरता फिरता दुसऱ्या भोवती फिरते, दुसऱ्या भोवती फिरते म्हणजे कोणाभोवती फिरते, सूर्याभोवती फिरते, त्याला काय म्हणतात, परिभ्रमण म्हणतात। परिवलन म्हणजे काय, ते स्वतःभोवती फिरते, त्याला परिवलन म्हणतात। उदाहरण द्यायचं कधी झालं तर पेठेमध्ये पण तुम्हाला असं काही पद्धतीने दिसू शकतात, पण ठीक आहे। चला आता आपण परिभ्रमण परिवलनची कन्सेप्ट तुम्हाला लक्षात आली असेल। चला पहिल्यांदा सूर्याचं स्थान इथे आहे, म्हणजे ॲक्च्युली सूर्याचं स्थान एका ठिकाणी असतं, पृथ्वी फिरत असते। तरी आपण आता सूर्य इथे छोटे दाखवू, कारण आपल्या कन्सेप्ट क्लिअर झाल्या पाहिजे, त्यामुळे मी 3 पद्धतीने तुम्हाला दाखवणार आहे। पहिल्यांदा सूर्याचं स्थान कुठे आहे, इथे आहे। इथे आहे म्हणजे कुठे, विषुववृत्तावर आहे। विषुववृत्तावर सूर्यकिरण कसे भरत आहे, बघा इथे लंबरूप सूर्यकिरण भरत आहे। आणि लंबरूप कुठल्या महिन्यामध्ये पडत आहे, मार्च महिन्यामध्ये लंबरूप सूर्यकिरण पडत आहे। बघा अशा पद्धतीने लंबरूप म्हणजे सूर्यकिरण लंबरूप पडत आहे। या ठिकाणी सूर्यकिरण पडताना या ठिकाणी दिवस आणि रात्रीचं तापमान कसं असेल, दिवस आणि रात्र कसं असेल, समसमान असेल, समसमान, दिवस आणि रात्र समसमान असेल। समसमान सर कशा पद्धतीने असेल, या ठिकाणी 12 तासांचा काय असेल, 12 तासांचा दिवस असेल आणि 12 तासांची काय असेल, रात्र असेल। मग सर हे कधी असेल, आता मार्चला असेल आणि सप्टेंबरला असेल, 21 मार्च आणि 23 सप्टेंबरला अशा गोष्टी असतील। सर मग याला काय म्हणतात, याला बघा वसंत संपात, ज्यावेळेस
समान दिवस म्हणजे दिवस 12 तासांचा असतो आणि 12 तासांची रात्र असते, याला वसंत संपात. आपण म्हणतो वसंत ऋतू आला. वसंत ऋतू कुठल्या महिन्यामध्ये? तो मार्च महिन्यामध्ये. म्हणून याला काय म्हणायचं? वसंत. इथे लाल पेनाने लिहित आहे मी वसंत संपात. इथे वसंत संपात. आता शरद संपात कधी असतो? सप्टेंबरमध्ये असतो. सप्टेंबरमध्ये शरद संपात. शरद संपात. इथे हे लक्षात ठेवायचं आहे. अजून बघा यस लक्षात ठेवा किंवा स लक्षात ठेवा, म्हणजे तुम्ही इथे कन्फ्यूज होणार नाही. येते का लक्षामध्ये? इथे सप्टेंबर शरद संपात, मार्च वसंत संपात. आता इथे बघा किती 21 जून आहे का 22 जून आहे आपला जून महिना योगा दिन असतो. कधी असतो? 22 जूनला असतो ना. हा जून आणि हा 22 डिसेंबर. 21 डिसेंबर 22 डिसेंबर म्हणून काही पुस्तकांमध्ये 21-22 दिलेलं आहे. या ठिकाणी सर्वात मोठा दिवस सर्वात मोठी रात्र असते. कशा पद्धतीने असते आता आपण बघू. बघा सूर्याचं स्थान असं आहे. नंतर वर गेला. मार्च संपला, एप्रिल आला, मे आला, जून आला. जून महिन्यामध्ये सूर्यकिरण लंबरूप कुठे पडत आहे? बघा लंबरूप कुठल्या कशावर पडत आहे? कर्कवृत्तावर लंबरूप पडत आहे. भारताच्या मध्यातून कर्कवृत्त गेलेलं आहे. आपण ज्यावेळेस भारताचा कशा काढतो अशा पद्धतीने आणि मध्यातून आपण काय दाखवतो? कर्कवृत्त दाखवतो. भारताचा कशामध्ये अशा पद्धतीने भारताचा कशा काढतो आणि मध्यातून कर्कवृत्त गेलेला आहे 33 अंशावर. आपण भारताचा अक्षरवृत्त विस्तार बघताना 8 अंश 4 उत्तर अक्षरवृत्त ते 37 अंश हा उत्तर अक्षरवृत्त अशा पद्धतीने बघितला आणि भारताच्या मध्यातून कर्कवृत्त गेले. म्हणजे भारताचं स्थान म्हणजे उन्हाळा. भारतामध्ये किती मोठ्या प्रमाणात उन्हाळा असतो? उन्हाळा म्हणजे इथे गुजरात आहे. गुजरात झाल्यानंतर इथे राजस्थान आहे, इथे मध्य प्रदेश आहे, इथे छत्तीसगड आहे, या ठिकाणी झारखंड आहे, या ठिकाणी पश्चिम बंगाल आहे, इथे त्रिपुरा आहे आणि इथे मिझोराम आहे. 8 राज्यांमध्ये आणि इथे आपलं महाराष्ट्र आहे. महाराष्ट्रामध्ये उत्तरेकडचे जिल्हे कधी बघितले? हे 8 जिल्हे जे मध्य प्रदेशला सीमा लाभलेले आणि हे 4 जिल्हे याला गुजरातला सीमा लाभलेले. हे कधी बघितले? तर किती मोठ्या प्रमाणात तापमान असतं, कारण कर्कवृत्ताच्या जवळपास जिल्हे हे, त्यामुळे तापमान असतं. म्हणजे कर्कवृत्त जून महिन्यामध्ये भारतामध्ये ऊन असतं. म्हणजे जून महिन्यामध्ये बघा कर्कवृत्तावर सूर्याचे स्थान असतं. म्हणजे कर्कवृत्त सूर्यकिरण कसे येतात? लंबरूप पडतात. मग इथे लंबरूप पडतात म्हणजे जून महिन्यामध्ये इथे काय असेल? उत्तर गोलार्ध. इथे 2 गोलार्ध असतात. बघा विषुववृत्तापासून उत्तरेकडचा भाग आहे, हा जो भाग आहे याला काय म्हणतात? उत्तर गोलार्ध म्हणतात. गोलार्ध. आणि हा दक्षिणेकडचा विषुववृत्तापासून हा दक्षिणेकडचा भाग आहे, याला काय म्हणतात? दक्षिण गोलार्ध असे म्हणतात. याला भूगोलार्ध सुद्धा म्हणतात. भूगोलार्ध, कारण भूमीचा भाग सर्वात जास्त आहे आणि इथे पाण्याचा भाग जास्त आहे म्हणून याला काय म्हणतात? जलगोलार्ध म्हणतात दक्षिण भागाला. म्हणजे उत्तर गोलार्धामध्ये सूर्यकिरण लंबरूप पडत असतात, उन्हाळा असतो म्हणून 22 जून याला कुठला म्हणतात? उन्हाळा आयन दिन म्हणतात. आयन दिन. मित्रांनो ज्यावेळेस तुम्हाला उन्हाळा आयन दिन, उत्तर गोलार्धातला उन्हाळा आयन दिन कोणता विचारल्यानंतर कुठला आहे? कोणता आहे? म्हणजे तुमच्या हे लक्षात आलं का पहिल्यांदा की या ठिकाणी उन्हाळा आयन दिन म्हणजे या ठिकाणी दिवस सर्वात काय असेल? दिवस सर्वात मोठा दिवस हा कधी असेल? आणि सर्वात लहान रात्र हे कधी असेल? 22 जूनला. जूनमध्ये उन्हाळा आयन दिन सर्वात मोठा दिवस असतो 22 जूनला. महिने मोजत आले आपण बघा. जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर 12 तासांचा दिवस 12 तासांची रात्र. शरद संपात 23 सप्टेंबर बघितला. नंतर ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबरमध्ये असा सूर्याचं स्थान आलं. कुठे आलं आता? डिसेंबरमध्ये इथे आलं. आता डिसेंबरमध्ये या ठिकाणी उन्हाळा होता जूनमध्ये, तर डिसेंबरमध्ये उत्तर गोलार्धा, जून महिन्यामध्ये उत्तर गोलार्धामध्ये उन्हाळा, तर जून महिन्यामध्ये दक्षिण गोलार्धामध्ये काय असेल? हिवाळा असेल. सर हिवाळा कसा असेल सांगा बरं आम्हाला. इथे लक्षात ठेवायचं आहे. बघा सूर्यकिरण इथे कसे पडताय? लंबरूप पडताय म्हणून इथे उन्हाळा आहे. इथे बघा कसे पडताय? तिरकस पडताय. पेन बदलवतो मी अजून म्हणजे तुम्हाला अजून डिटेलमध्ये समजेल. हे बघा
म्हणजे इथे दुसरा पेन, हा पेन दिसेल तुम्हाला. चला या ठिकाणी बघा जूनमध्ये कशा आहे लंबरूप पडत आहे. जूनमध्ये बघा इथे या ठिकाणी कशा पडत आहे, तिरके म्हणजे सूर्यकिरण पोहोचत आहे का इथे, नाही. मग या भागात उत्तर गोलार्धामध्ये ज्या वेळेस उन्हाळा असतो, दक्षिण गोलार्धामध्ये त्यावेळेस काय असतो, हिवाळा असतो. जूनमध्ये मग दक्षिण गोलार्धामध्ये काय असेल, हिवाळा असेल. उत्तर गोलार्धामध्ये काय आहे, उन्हाळा आहे. आता सूर्यकिरण कुठे आले, इथे लंबरूप पडत आहेत बघा, इथे लंबरूप पडत आहे. लंबरूप म्हणजे इथे लंबरूप पडत आहे. मग दक्षिण गोलार्धामध्ये या भागामध्ये काय असेल बघा, लंबरूप पडत आहे ना, उन्हाळा असेल. लक्षात येतंय का, दक्षिण गोलार्धामध्ये डिसेंबरमध्ये काय असेल, उन्हाळा असेल, उन्हाळा. म्हणून दक्षिण गोलार्धातला उन्हाळा आयन दिन कधी आहे, डिसेंबरमध्ये आहे. तर बघा डिसेंबरमध्ये सूर्यकिरण आपल्याकडे कसे पडत आहे, आपल्याकडे म्हणजे कुठे, कर्कवृत्तावर लंबरूप पडत आहे. लंबरूप पडत असल्यामुळे आपल्याकडे डिसेंबरमध्ये काय असेल, हिवाळा असेल, हिवाळा. आणि इथे काय असेल, डिसेंबरमध्ये उन्हाळा असेल. मित्रांनो तुमच्या हे लक्षात आलं का, हिवाळा उत्तर गोलार्धामध्ये हिवाळा आयन दिन कधी असतो, प्रश्न विचारला तर कधी असतो, डिसेंबरमध्ये असतो. डिसेंबरमध्ये का, या दिवशी उत्तर गोलार्धामध्ये सर्वात मोठी रात्र असते आणि सर्वात लहान दिवस असतो. डिसेंबरमध्ये काय आहे, हिवाळा असतो म्हणजे सर्वात मोठी रात्र. इतकं तर तुमच्या लक्षात आलं ना. म्हणजे मग इथे ह्या वेळेस उन्हाळा असतो म्हणून उत्तर गोलार्ध पहिल्यांदा लक्षात ठेवू. या ठिकाणी काय असेल, उन्हाळा आयन दिन असेल. मग सर्वात मोठी रात्र असते म्हणजे डिसेंबरमध्ये, म्हणजे तिथे काय असेल, हिवाळा आयन दिन असेल. हेच आता आपण दक्षिणेकडे येऊ. दक्षिणेकडे आल्यावर बघा दक्षिणेकडे सूर्यकिरण कसे पडले, मकर वृत्तावर लंबरूप पडले. लंबरूप पडल्यामुळे इथे काय आहे, उन्हाळा आहे. मग दक्षिण गोलार्धातला उन्हाळा आयन दिन कधी आहे, 21 डिसेंबरला. सर्वात मोठा दिवस उन्हाळा आयन दिन म्हणजे दक्षिण गोलार्धातला सर्वात मोठा दिवस उन्हाळा कधी असतो, डिसेंबरमध्ये असतो. सर्वात मोठा दिवस आहे म्हणजे इथे काय असेल, सर्वात लहान रात्र असेल. ज्या ठिकाणी सर्वात मोठा दिवस असतो तिथे सर्वात लहान रात्र असते. दक्षिण गोलार्धातला उन्हाळा आयन दिन डिसेंबरमध्ये असतो. दक्षिण गोलार्धातला हिवाळा आयन दिन मग कधी असेल, जूनमध्ये असेल. कारण सूर्यकिरण कसे पडलेले असेल, लंबरूप पडलेले असेल. म्हणजे हा भाग आपण इथे काय केला, उलटा केला. आता उत्तर गोलार्ध दक्षिण गोलार्ध समजून घेताना अशा पद्धतीने समजून घ्या. जून महिन्यामध्ये आपल्याकडे उन्हाळा आहे म्हणून उन्हाळा आयन दिन, आपल्याकडे हिवाळा आहे डिसेंबरमध्ये म्हणजे हिवाळा आयन दिन. आता दक्षिणेकडे गेले, डिसेंबरमध्ये आपल्याकडे हिवाळा आयन दिन आहे ना, मग दक्षिण गोलार्धामध्ये काय आहे, उन्हाळा आयन दिन आहे दक्षिण गोलार्धातला. जूनमध्ये आपल्याकडे उन्हाळा आहे ना, म्हणून दक्षिण गोलार्धामध्ये जूनमध्ये खालती काय आहे, हिवाळा आयन दिन आहे. आलं लक्षात, आलं, समजतंय ना, तुला समजलं का. बघा हे उत्तर गोलार्ध स वरून काय सांगितलं, शरद संपात सांगितलं आणि वसंत, मग एकदा श लक्षात राहिलं तर वसंत संपात, हेच आपलं कन्फ्यूज होत असतं. वसंत संपात आपोआप लक्षात राहील. आता सर उत्तर आहे तुम्ही तर आम्हाला तर हे सर्व सांगितलं, आयन दिन सांगितलं, शरद संपात सांगितलं, उन्हाळा आयन दिन, हिवाळा आयन दिन सर्व सांगितलं. पण आता उत्तर आयन दक्षिण आयन कशा पद्धतीने होतं, मी महिने मांडताना कशा पद्धतीने मांडले बघा. इथे जानेवारी फेब्रुवारी या ठिकाणी मार्च महिना दाखवला, बरोबर ना. मार्च नंतर एप्रिल मे जूनपर्यंत गेलं, जूनपर्यंत, बरोबर. जूनपासून मी कुठल्या दिशेने चाललो आहे बघा बरं का. जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर, ही कुठली दिशा आहे, दिशा बघा, ही उत्तर दिशा आहे, ही दक्षिण दिशा आहे. मग कुठे चाललोय मी, दक्षिणेकडे. म्हणजे जूनपासून काय चालू होतं, दक्षिणायन, दक्षिणेकडे चाललोय ना. मग काय चालू झालं, दक्षिणायन चालू झालं, दक्षिणायन. आणि बघा डिसेंबरपासून, डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून, म्हणजे डिसेंबरपासून मी कुठे चाललोय,
उत्तरेकडे चाललो आहे, म्हणजे काय चालू झालं आहे, उत्तरायण चालू झालं. मित्रांनो, तुम्हाला मी जे अशा एका आकृतीमध्ये जे सांगितलं हे तुम्हाला कुठल्याही पुस्तकामध्ये नाही, कुठल्याही पुस्तकामध्ये अशा पद्धतीने मॅप दिलेला नाही. आणि आत्तापर्यंत महाराष्ट्रातच काय भारतामध्ये अशा पद्धतीची आकृती कोणी डेव्हलप केलेली नाही. हे स्वतः मी, माझा जॉग्राफी ऑप्शनल आहे, तुम्हाला जी बॅच शिकवतो हे 72 नंबरची बॅच आहे. आणि भरपूर राज्यसेवा प्रिलियम मेन्स दिलेले आहे, UPSC दिलेले आहे. त्यामुळे स्वतःसाठी, आणि माझा जॉग्राफी ऑप्शनल असल्यामुळे शिक्षणसुद्धा जॉग्राफीमध्ये झाल्यामुळे मी याचे असा अभ्यास हे स्वतःसाठी केलेला होता. पण आता तुमच्या लक्षात ठेवण्यासाठी तुम्ही अशा पद्धतीने लक्षात ठेवू शकता. ज्या मुलाला महिने मांडता आले त्याला हा टॉपिक एकदम सोपा जातो. मग कुठलीही परीक्षा दिली तर हे महिने मांडता आले तर इथे तुम्हाला बघा, इथे उन्हाळा आहे, याचा अर्थ काय की इथे हवामान तुमचं प्रॉपर समजतं. बघा इथे जूनमध्ये इथे उन्हाळा आहे, तुम्हाला इथे तापमान कसं असतं, जास्त असतं. तापमान जास्त, ज्या ठिकाणी तापमान जास्त असतं त्या ठिकाणी दाब कसा असतो, कमी असतं. वारे नेहमी कसे वाहत असतात, जास्त दाबाकडून. या ठिकाणी तापमान कसं असतं, कमी असतं. वारे नेहमी जास्त दाबाकडून कमी दाबाकडे वाहत असतात. म्हणजे या टॉपिकवरून तुम्हाला प्रॉपर हे सुद्धा समजेल, म्हणजे हवामान सुद्धा तुम्हाला यावरून समजेल. पण पहिल्यांदा हे समजणं महत्त्वाचं आहे. ज्या मुलाला समजलं नसेल त्यांनी मला 100% विचारायचं आहे. फक्त महिने लक्षात ठेवा. परत सांगतो महिने कशा पद्धतीने मांडलेले आहे ते बघा. मांडताना इथे खालती डिसेंबर लिहिलेला होता, नंतर जानेवारी फेब्रुवारी या ठिकाणी मार्च मांडला, नंतर इथे एप्रिल मे इथे जून मांडला, इथे जुलै ऑगस्ट इथे सप्टेंबर मांडला, इथे ऑक्टोबर नोव्हेंबर आणि इथे डिसेंबर मांडला. बरोबर, हे समजलं की नंतर आपला भाग तुम्ही लक्षात ठेवू शकतात. इथे उन्हाळा आहे जूनमध्ये, बरोबर, म्हणजे उन्हाळा आहे. म्हणजे या ठिकाणी सूर्यकिरण कशा आहे, लंबरूप पडत आहे. म्हणजे इथे काय आहे, हे हिवाळा कधी आहे, जूनमध्ये, दक्षिण गोलार्धामध्ये आहे. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल, सर 6 महिन्यांचा दिवस आणि 6 महिन्यांची रात्र उत्तर आणि दक्षिणेकडे राहते, बरोबर ना. आता बघा जूनमध्ये सूर्यकिरण इथे लंबरूप पडत आहे, तर सूर्यकिरण इथपर्यंत कसे पोहोचतील ना, 100%. म्हणजे इथे काय राहील, 6 महिन्यांचा दिवस राहील. इथपर्यंत सूर्यकिरण पोहोचू शकता का रे, पोहोचू शकत नाही. म्हणजे इथे काय राहील, 6 महिन्यांची रात्र राहील. चला, सूर्याचा भाग आता असा इथपर्यंत आला, डिसेंबरपर्यंत आला. मग इथपर्यंत सूर्यकिरण डिसेंबरमध्ये कुठे पोहोचतील, इथपर्यंत पोहोचतील. म्हणजे इथे काय राहील, 6 महिन्यांचा दिवस राहील. इथपर्यंत सूर्यकिरण पोहोचू शकता का, नाही. म्हणून वर काय राहील, 6 महिन्यांची रात्र. रात्र आणि दिवसाचं असमान वितरण अशा पद्धतीने पडत असतं. किती कन्सेप्ट सांगितल्या मी तुम्हाला एकाच आकृतीमध्ये. कन्फ्यूज झालं असेल तर लेक्चर परत बघायचं आहे. तुमचं 100% तुमच्या लक्षात राहील. महिने पण लक्षात ठेवा. आपल्या टॉपिकचं नाव आणि लेक्चर कशा पद्धतीने झालं हे कळवा, कमेंट करा. तुम्हाला लेक्चर आवडलं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. कौटिल्य IAS तुमच्या सेवेसाठी कायमस्वरूपी तत्पर आहे. धन्यवाद मित्रांनो, धन्यवाद.